संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, ते धर्मवीर नव्हते। त्यांनी कधी कुठल्या धर्माचा पुरस्कार केला नव्हता। काही लोक जाणीवपूर्वक त्यांना धर्माच्या चौकटीत अडकवू पाहतायत। विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी हे विधान केलं आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला। त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जहाल शब्दात टीका केल्या। तसंच महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांचे पोस्टर जाळून आपला निषेधही व्यक्त केला। भाजपच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा रणांगणात उतरून अजित पवार यांच्या समर्थनात संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच कसे होते याचे दाखले दिले। त्यानंतर काही इतिहासतज्ञ सुद्धा त्या वादात सामील झाले आणि प्रकरण थंड व्हायच्या ऐवजी अधिकच चिघळलं। पण त्या सगळ्या गदारोळात संभाजीराजे धर्मवीर का स्वराज्य रक्षक मुख्य प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला। आजच्या व्हिडिओत त्या संपूर्ण प्रकरणावर नेमकं कुणी कुणी काय काय मत व्यक्त केले त्याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया दिली ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाची काहीच हरकत नाही। ते स्वराज्य रक्षक आहेत, पण त्यांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्या विचारांशी द्रोह आहे। त्यांच्यावरील हा अन्याय आहे। छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी लढले, ते धर्मवीर आहेतच। ते धर्मवीर नाहीत असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे द्रोहच आहे। फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी लगेचच त्या वादात उडी घेत विनायक दामोदर सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत सरसंघचालक माधव गोळवलकर यांच्या पुस्तकातील मजकूर ट्विटरवर शेअर केला। त्या ट्विटमध्ये त्यांनी सावरकरांनी व माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी यांच्याबद्दल काय लिहून ठेवले ते वाचा असं आवाहन केलं। आव्हाड यांच्या मते त्या शूरवीरास बदनाम करण्याचं काम एका वर्गाकडून अनेक वेळा झालेलं आहे। सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीनं संभाजीराजे हे स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन व्यक्ती होते, त्यांच्यावरही कोणी काय बोलेल का? तसंच शंभूराजे हे स्वराज्य रक्षक आणि धर्मरक्षक होते। जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी रयतेसाठी निर्माण केलं त्याचं रक्षण करण्याचं काम शंभूराजेंनी केलं। त्यांना धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म, सगळ्यांना सामावून घेणारा मराठा धर्म अभिप्रेत होता। त्यामुळे स्वराज्य आणि धर्म बाजूला कसे काढता येतील असंही आव्हान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी एकदा माध्यमांशी बोलताना एक वादग्रस्त विधान केलं। ते म्हणाले, जिथं संभाजीराजांना मारलं गेलं तिथं श्री विष्णूचं मंदिर होतं। जर औरंगजेब हिंदू द्वेष्टा असता तर त्याने ते मंदिरही नष्ट केलं असतं। आव्हाड यांच्या त्या प्रतिक्रियेनंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी तर थेट व्हिडिओ करून अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पदावर राहण्याचा काही अधिकार नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांविषयी असं बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना दिला कुणी? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा। पुढे त्यांनी 2019 सालचं अजित पवार यांचे एक ट्विट व्हिडिओमध्ये दाखवलं, ज्यामध्ये अजित पवार 2019 पर्यंत संभाजी महाराजांना धर्मवीर मानायला तयार होते। मात्र आत्ताच 2022 मध्ये त्यांना उपरती कशी आली त्याबद्दल आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करणार का? आता संजय राऊत यांची दातखिळी बसली आहे का? संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले आणि त्यांचा अपमान करून अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाला डाग लावलाय असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय। पुढे शिवकालीन इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी देखील त्या संबंधित माध्यमांना आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार शिवछत्रपतींनी राज्याभिषेक करून घेतल्यानंतर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती पदवी लावून घेतली। त्यानंतर क्षत्रिय कुलावतंस राजा शंभू छत्रपती अशी पदवी छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील तशीच ठेवली। पुढे राजाराम महाराजांनी सुद्धा तशीच पदवी ठेवली। आतापर्यंतच्या सर्व छत्रपतींनी त्याचं अनुकरण केलं। धर्मरक्षक, धर्मवीर, स्वराज्य रक्षक या सर्व पदव्या नंतरच्या काळात लावल्या गेलेल्या आहेत। शहाजी महाराज हे स्वराज्य संकल्पक आणि शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माते होते, तर शंभूराजे आणि राजाराम महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले, त्यामुळे त्यांना आपण स्वराज्य रक्षक म्हणू शकतो। तसंच पुढे त्यांनी असंही सांगितलं की संभाजी महाराजांच्या काळापासूनच त्यांचं चरित्र विकृत करायचं कारस्थान त्यांच्याबरोबर असणारे अण्णाजी दत्तो आणि इतर मंडळींनी केलंय। त्याचबरोबर संभाजी महाराजांना विष घालून मारायचा प्रयत्नही करण्यात आलाय। पुढे जेव्हा संभाजी महाराजांनी राजा झाल्यानंतर ब्राह्मण असणाऱ्या अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पायी दिलं,
तेव्हापासून त्यांच्या वारसांनी शंभूराजांच्या त्या कृत्याचा राग मनात धरला आणि त्याच्यानंतर आजपर्यंत शंभूराजांची बदनामीची केंद्र चालवली। पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणेने वासी बेंद्रे साहेब, कमल गोखले आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संभाजी महाराजांच्या चरित्राचा पुन्हा अभ्यास केला, नव्याने इंटरप्रिटेशन केलं आणि मग समजलं की संभाजी महाराज हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्मवीर होते। इंद्रजित सावंत आपली भूमिका स्पष्ट करतात न करताच तो कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींनी आपलं मत माध्यमांसमोर मांडलं। त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते स्वराज्य संभाजी महाराजांनी टिकवलं, ते स्वराज्य रक्षक आहेत यात शंकाच नाही, पण त्यांनी धर्माचं रक्षण केलं हे देखील कुणी नाकारू शकत नाही, त्यामुळे ते धर्मवीरही होते। मी त्यांचा उल्लेख करताना धर्मवीर असाच करतो आणि यापुढेही करेन। अजित पवार यांनी संभाजी महाराजांबद्दल कोणत्या संदर्भाने वक्तव्य केलं मला माहीत नाही, खरं तर अभ्यासाशिवाय असं वक्तव्य करणं योग्य नाही। त्यांनी मांडलेला मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे। सभागृहात बोलताना अभ्यास करूनच बोलायला हवं, इतिहासाबद्दल बोलताना इतिहास संशोधक यांच्याकडून माहिती घेऊन बोला, अशी विनंती त्यांनी सर्व नेत्यांना केली। तसंच अजित पवार यांनी केवळ पुण्यात होत असलेल्या संभाजीराजेंच्या स्मारकावर बोलावं असं आवाहनही त्यांनी केलं। संभाजीराजेंनंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत व्यक्त करत अजित पवार यांची पाठराखण केली। त्यांच्या म्हणण्यानुसार औरंगजेब हा जे काही करत होता तो केवळ सत्तेसाठी करत होता, धर्मासाठी त्याची लढाई नव्हती। संभाजीराजांना कैद केल्यानंतर त्याने फक्त स्वराज्याचा खजिना व स्वतःच्या साम्राज्यातील फितुरांची माहिती घेतली होती। त्याने संभाजीराजांना धर्मांतर करण्यास सांगितलं व महाराजांनी त्यास नकार दिला, याला कुठलाही आधार नाही। औरंगजेबाने आदिलशाही कुतुबशाही संपवली, स्वतःच्या बापाला भावाला हाल हाल करून मारलं, त्यामुळे हे धर्मयुद्ध नव्हतं तर सत्तेची लढाई होती। ज्या कटकाऱ्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं होतं त्यात मल्हार रामराव चिटणीसांचे पंजोबा म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस यांना देखील हत्तीच्या पायी दिलं होतं। त्या रागातून मल्हारराव चिटणीसांच्या बखरीत काही नोंदी असाव्या, त्या चिटणीशी बखरीच्या आधारेच नाटककारांनी व कादंबरीकारांनी संभाजी महाराजांची चित्र रंगवली आणि एका कर्तृत्वान पित्याचा नाकर्ता बदफैली मुलगा असं त्याचं चित्र पुढे आलं। हे सगळं करताना त्यांना धर्मवीरही ठरवण्यात आलं। नाटक, कविता आणि कादंबऱ्यात ते सगळं गॉसिप म्हणून खपून जातं, पण त्या केवळ कवी कल्पना होत्या। देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टींचा परिपाक म्हणजे स्वराज्य होतं, त्यामुळे धर्मवीर म्हणून संभाजीराजांना मर्यादित ठेवणं चुकीचं आहे। संभाजी महाराजांना अधिक व्यापक परिप्रेक्ष्यात पाहिलं पाहिजे, त्यामुळेच त्यांना स्वराज्य रक्षक हीच बिरुदावली योग्य आहे, असं खासदार अमोल कोल्हे यांचं मत आहे। अमोल कोल्हे यांच्या विधानानंतर साहित्यिक विश्वास पाटील यांनी ताबडतोब आपल्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये त्यांनी धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर भाष्य केलं आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही निशाणा साधला। त्यांच्या पोस्टनुसार गेल्या 100हून अधिक वर्ष अवघा महाराष्ट्र शंभूराजांचा उल्लेख धर्मवीर असाच करत आलाय। गदी माडगुळकर यांनी आपल्या पोवाड्यात संभाजीराजांचा उल्लेख एकदा धर्मभास्कर असा केला होता। अन्यथा स्वराज्य रक्षक हा किताब शंभूराजांना आपल्या सिरियलच्या उच्चांकासाठी राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार अमोल कोल्हे यांनी वापरलाय। त्या शब्दाचा त्याआधी इतिहासात कुठेही उल्लेख नाही, अशा शब्दात पाटील यांनी कोल्हेंना टोला लगावलाय। पुढे ते असंही म्हणतात की सर्व कागदपत्रे पाहता हे दिसून येतं की संभाजीराजांनी आपल्या जीवनामध्ये हिंदू धर्मातील अवडंबर व वाईट चालीरीतीचा वेळोवेळी निषेध केलाय। हे खरं आहे, धर्मानुसार वाहते पाणी अडवायचे नसते, पण संभाजीराजांनी पहिल्यांदा विशाळगड भागात धरणाची कल्पना अंमलात आणली। तात्पर्य त्यांनी हिंदू धर्मातल्या वाईट चालीरीती जरूर नाकारलेल्या होत्या, पण आपल्या हिंदू धर्माचा त्यांनी कधीही त्याग केला नव्हता। आज माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा हिंदू धर्मातील चातुर्वर्ण कर्मकांडांचा अतिरेक आवडत नाही, पण म्हणूनच हिंदू धर्मच संपूर्ण वाईट आहे असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही। तसेच संभाजीराजे आणि शिवाजीराजे हे संपूर्ण हिंदू धर्माच्या विरोधी होते। शिवाय औरंगजेब आणि अफजल खान यांच्या करवराचे गाडीभर पुरावे असताना ते संत महात्मे होते असे जाहीरपणे सांगायचे जे महाराष्ट्र देशी प्रयोग चालू आहेत ते पूर्णतः धक्कादायक आणि इतिहासबाह्य आहेत। त्यामुळे आजकाल विशेषतः राजकारण्यांनी सुशिक्षित व्हायची वेळ आलेली असं त्यांचं वैयक्तिक मत आहे। धर्मवीर की स्वराज्य रक्षक हा वाद टोकाला जाऊन राज्यातलं वातावरण बिघडू लागल्यावर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांच्या मते छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाहीये। उगाच महापुरुषांवरून आता पुन्हा वाद नको असं त्यांनी बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितलं। तसंच अजित पवार या सगळ्यावर लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं।
त्यांच्या मते सध्या देशातले महागाई, बेरोजगारी असे मुद्दे मागे पडत आहेत, ज्यामुळे लोक अस्वस्थ आहेत. अशा विषयाला बाजूला ठेवून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सरकारकडून होताना दिसतोय. लव जिहाद प्रकरणी कायदे करण्याची मागणी होते, पण कायदे करणार कोण? केंद्र व राज्यात भाजपचेच सरकार आहे. कायदा करण्याची मागणी करण्यासाठी मोर्चे काढण्याची गरज काय आहे? सर्वांना विश्वासात घेऊन भाजपने कायदा करून मोकळे व्हावे असंही ते म्हणाले. दरम्यानच्या काळात अजित पवार यांनी माध्यमांपासून फारकत घेतली होती. मात्र लोकांच्या वाढत्या मागणीनंतर 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं माध्यमांना त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आपण शरद पवार यांच्या बोलण्याशी सहमत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांनी आपलं म्हणणं पटवून देताना काही खोचक टोलेही आपल्या विरोधकांना लगावले. ते म्हणाले, भाजप माझ्या राजीनाम्याची मागणी करते, पण मला विरोधी पक्षनेते पद भाजपनं दिलेले नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या 53 आमदारांनी मला हे पद दिलंय. त्यांचा तो अधिकार आहे. बाकीच्यांना माझ्या राजीनाम्याची मागणी करण्याचा काडीचा अधिकार नाही. पुढे ते म्हणाले, राज्यपालांसह भाजपच्या ज्या नेत्यांनी महापुरुषांविषयी बदनामीकारक विधानं केली, आधी त्यांनी माफी मागावी. संभाजी महाराजांबद्दल बोलताना पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी होतं. छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचं स्वराज्याचं रक्षण केलं. त्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणं हेच व्यापक आणि अर्थपूर्ण ठरेल. पुढे त्यांनी धर्मवीर ही पदवी एकाच कोणाला तरी असावी असं मत व्यक्त केलं. त्याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की काही लोक संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात, मात्र दुसरीकडे काही लोक स्वतःलाच धर्मवीर म्हणतात. काही लोकांवर तर चित्रपटही निघाले ज्याचा दुसरा पार्ट येणार आहे. जर संभाजी महाराज धर्मवीर असतील तर दुसरे धर्मवीर होऊ शकणार नाहीत. त्यामुळे मी काहीही चूक केली नाही असं मला वाटतं. पण तरीही महाराष्ट्रातलं वातावरण दूषित करण्याचं काम काही लोक करत आहेत. मला भाजपच्या नेत्यांचे काही फोन आले. त्यांनी मला सांगितलं की कसं माझ्या विरुद्ध आंदोलने करा असं त्यांना भाजपकडून सांगण्यात आलंय. पण ते लोक अजून संभ्रमात आहेत. त्यांना कळे ना की मी नेमकं काय चुकीचं बोललोय. पण तरीही त्यांना माझ्या विरुद्ध भडकावून माझे फोटो जाळा, चपलेने मारा असं सांगण्यात आलंय. पुढे त्यांच्या मिस्किल स्वभावानुसार त्यांनी चपलेने मारा म्हणजे फोटोला चपलेने मारा, मला मारलं तर ऐकतोय हो मी, अशी ही तंबी दिली. तर मंडळी, अशा प्रकारे सर्वांकडून आरोप, प्रत्यारोप, आक्षेपार्ह विधानं, टोमणे, चेष्टा, मस्करी सगळं करून झालं. मात्र मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहिलाय. आता लोकांनी त्या संपूर्ण प्रकरणाचा नेमका काय निष्कर्ष काढायचा हा देखील आणखीन एक प्रश्नच आहे. कारण बऱ्याच काळापासून 2 वेगळे समांतर इतिहास लोकांच्या वाचण्यात पाहण्यात येत आहेत. त्यावरून संभाजी महाराजांची 2 रूपं नेहमी डोळ्यांसमोर उभी राहत आहेत. तसा विचार केला तर संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणलं काय किंवा स्वराज्य रक्षक म्हणलं काय, काही फरक पडत नाही. कारण तशा उल्लेखाने त्यांचं कर्तृत्व गुजबरही कमी होणार नाही. मुळातच हा वाद बिनबुडाचा आहे असं आम्हाला वाटतं. मात्र तुम्हाला त्या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आमच्या विषय जुवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला अजिबात फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.